फर्स्ट क्वेश्चन. बरं, या सगळ्यात पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची आहे. एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे. का लिहिलं होतं आपण? थीटा 360 पाय स्क्वेअर. थीटा आहे 60, 22/7. आर आहे 6. हा 6 याच्यासोबत कॅन्सल करा. दिस शुड बी द आन्सर. सेकंड, एका क्वाड्रंटचा काढायचा, याचा सर्कमफेरन्स 22 आहे. तुम्हाला याचा एरिया काढायचा. सर्कमफेरन्स असतो 2 पाय आर. लक्ष द्या. हे 22 दिले, तर ह्याच्यासोबत कॅन्सल करा. तर इथून रेडियस येते बघा, हा 1 आहे, 7/2. सध्या 7/2 ठेवू आपण. हे झालं रेडियस. क्वाड्रंटचा आहे, तर आपल्याला फक्त क्वाड्रंटचाच सेक्टर एरिया काढायचा आहे. क्वाड्रंट जो असतो तो राईट अँगल बनवतो ऍट सेंटर. तर क्वाड्रंटचा जो सेक्टर एरिया आहे थीटा 360, इथे आहे पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, सोपं काम करा. हे झालं 4, हे झालं 11. हा याला कॅन्सल करेल, तर राहिलं काय? वर 11 into 7, खाली 8. हे लिहू शकता. छान. डिनॉमिनेटर जेव्हा 8 आहे तेव्हा आन्सर डेसिमल मध्ये काढू शकता. 9th ला शिकलो होतो आपण. हे टर्मिनेटिंग असतं 2 किंवा 5 किंवा 2 चा पॉवर 5 चा पॉवर, तेच असते. चलो, थर्ड, एक क्लॉक आहे, त्याचा मिनिट हँड 14 सेंटीमीटर आहे. 5 मिनिटात त्याने किती एरिया स्वॅप केला? आता बघा, इन 60 मिनिट्स तो 360 डिग्री स्वॅप करतो. इन 5 मिनिट डिग्री तर करावं लागेल. तर बघा, 60 मध्ये 360, तर 5 मध्ये किती? तर त्याने जो थीटा काढलेला आहे एक्स म्हणजे थीटा, तो असेल 360 into 5. आता हे डायरेक्ट माहित पण पाहिजे, पण आपल्याला असं काढायचं एक्झाम मध्ये. थीटा आला, तर एरिया थीटा बाय 360 पाय आर आहे 14. स्क्वेअर केला, हे आलं 12, हे 2, हे 6, हे 11. तर इथून वर आलं 11 into 14, खाली 3 घेऊन उपयोग नाही, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येतं. हे येतं 154/3. समजे? गुड. तुम्हाला सगळेच येते, माझी गरज नाही. आगे बढो. फोर्थ, एका सर्कल मध्ये एक कॉर्ड आहे, ज्याची रेडियस 10 आहे. तो सेंटरला राईट अँगल करतो, म्हणजे कंपल्सरी. चला, काहीतरी आहे गंमत. काय म्हणताय? मायनर सेगमेंट, काम वाढलं. सेगमेंट आला, हा असतो मायनर सेगमेंट. सेगमेंट म्हणालो मी, आणि हा असतो मेजर सेगमेंट. मायनर सेगमेंट काढण्यासाठी तुम्ही आधी मायनर काढा,
मेजर काढण्यासाठी सर्कलच्या एरियातून मायनर सेगमेंट मायनस करा. दोनदा सेगमेंटचा फॉर्म्युला लावू नका येडं लागल्यासारखं. ठीक आहे. सेगमेंटचं बोलतोय मी. मायनर काढण्यासाठी सेक्टर मायनस ट्रायंगल करा, नो प्रॉब्लेम. पण हा जो मेजर सेक्टर आहे, सेगमेंट झालं, मेजर सेक्टर कोणता असेल? हा आहे ना पूर्ण. तर तुम्ही काय करू शकता, मेजर सेक्टर काढण्यासाठी तुम्ही हा मायनर सेक्टर काढायचा आणि त्याला 360 मायनस करायचं. तसे करता येते. अदरवाईज हा अँगल घ्यायचा 270. खूप रस्ते आहेत. आणि थिटा बाय 360 आर स्क्वेअर लावायचा. रेडियस बदलत नाही, फक्त अँगल बदलत. आधी तर तुम्हाला म्हणलं मायनस सेगमेंट काढा. एरिया ऑफ मायनर सेगमेंट थीटा अपॉन 360 पाय स्क्वेअर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढता येईल? हा राईट अँगल आहे, हा आयसोसिलस आहे, तर हा 10, हा 10, हा हायपोटेन्यूज. तर हा काय करेल, त्याला बायसेक्टर असतो तो. हा बायसेक्ट करतो परपेंडिक्युलर. राईट अँगल मधून राईट अँगल जर टाकला, तुम्ही सर्कल मध्ये शिकवलं होतं जॉमेट्रिक मीन, सेकंड आठवत असेल. राईट अँगल मधून ऑपोजिट राईट अँगल टाकला, या जॉमेट्रिक मीन असतो, धिस इंटू धिस असतो तो. याचा स्क्वेअर या दोघांना इक्वल असतो. आता एरिया ऑफ ट्रायंगल कसं काढता? अदरवाईज मी सांगितलेला फॉर्म्युला लावू शकता, ते करा, काही अडचण नाही. एरिया काढण्यासाठी ऑर मध्ये फॉर्म्युला होता आर स्क्वेअर पाय थिटा बाय 360 मायनस साइन थिटा बाय 2. हे पण लावू शकता, बिलकुल वापरा, काही अडचण नाही. आर किती आहे? 10. हे झालं 100. पाय हे खाली घ्या. थिटा किती आहे? 90. 360. साइन 90 एक असते, हाफ झालं. हे झालं 4. हे झालं 11. हे गंमत झाली. ठीक आहे. 11/14 मायनस हाफ. तर याला तुम्ही 11 मायनस 7 करा, खाली 14 करा. तर 100 इंटू 4/14. हा झाला मायनर सेक्टरचा एरिया, सेगमेंटचा. हा एरिया काढला आपण, कळलं? हा एरिया काढला. आता तुम्ही एक करू शकता, एरिया ऑफ सेक्टर काढा. एरिया ऑफ मायनर सेक्टर काढा. 28.5. पॉइंट मध्ये सध्या काढूच नका. पाय आर स्क्वेअर. हे झालं 4, हे झालं 25, हे 50, हे 55. सध्या असंच ठेवा, काय अडचण नाही. हा मायनर सेक्टरचा एरिया झाला. मेजर काढायचा असेल तर तुम्ही सर्कलच्या एरियातून मायनस करू शकता, किंवा हे न काढता थिटा 270 घेऊन करू शकता. तर मला वाटते हे दोनदा करण्यापेक्षा थिटा घेऊन केलेलं सोपं आहे. बघा, मेजर सेक्टर सबटेन्स थिटा 270. रिफ्लेक्स अँगल आहे तो. तुझा कालचा उत्साह आज पण आहे का? बघा, इथे येईल थिटा 360 पाय एवढा घ्या म्हणते म्हणून घ्यायलो. आर स्क्वेअर 100 काय झालं? 3/4. हे आलं 25. 75 गुणिले 3.14. दिस इज द एरिया ऑफ मेजर सेक्टर. डायरेक्ट काढता येते, काही अडचण नाही. मी तुम्हाला खूप सारे रस्ते सांगितले.
परीक्षेत असं नसते. कोणत्या ह्याच्यानं जा, मॅथमॅटिकली जा. कळलं? चलो, फिफ्थ. एक सर्कल आहे, रेडियस 21 आहे, अँगल 60 डिग्री. तर काय काय काढा. नंबर 1, आर्क लेंथ थीटा 360 2 पाय आर. फॉर्म्युला आहे, राजस्थानला गेला तरी हाच असतो. फॉर्म्युला नाही बदलत. आर किती आहे? 21. बरं झालं, चांगला दिला. हे झालं 6, हे झालं 3, हे झालं 3, हे गेलं. असं मारायचं, डायरेक्ट मल्टिप्लाय करत बसायचं नाही. जेवढे आधीच खतम करता येतात तेवढे करायचे. नेहमी रूल लक्षात ठेवायचा, फर्स्ट सिम्प्लिफाय देन मल्टिप्लाय. कधी फर्स्ट मल्टिप्लाय देन सिम्प्लिफाय करायचं नाही. किती जमत असलं तरी, किती मोठे मॅथमॅटिशियन व्हा. कोण होते आपल्याकडं? आता आहे का? सेक्टरचा एरिया काढा, या आर्कने केलेला. थीटा 360 पाय आर स्क्वेअर. हे वापस 6. हे गेले, क्या मिला? 1 मिनिट. किती आलं रे? चला, तुमच्यावर भरोसा ठेवतो. सध्या भरोसा ठेवा तुम्हीच. हा, सेगमेंट काढा. हे काढायचंय. एरिया ऑफ सेक्टर आलेलाच आहे. ट्रायंगलचा एरिया डायरेक्ट काढा. डायरेक्ट काढा. काय लिहिता? आर स्क्वेअर. हे आर स्क्वेअर झाला. पाय थीटा 360 साइन 60 बाय 2. आपण याचं डेरिवेशन पाहिलं होतं. हे झालं 6, हे 21. परत घात नंबर आहे. वर रूट 3/2 येतो, तो खाली येऊन 4 होतो. आता काही इलाज नाही. हा झाला 44 मायनस बाय 84. मला वाटतं थोडस 441 जो आहे ना, त्याला आपण 21 इंटू 21 देऊ, इंटू 44 मायनस याची व्हॅल्यू, रूट 3 ची व्हॅल्यू 1.73. खाली किती आला? 84. तर हे असं होईल, हे असं होईल. थोडं कॅल्क्युलेशन सोपं होईल. 21/4 त्याला घ्या, 21/4 इंटू 7.67. मस्तपैकी याला डिवाइड करा. हे झालं ह्याचं डिव्हिजन. आता करायचं म्हटल्यावर काय, आता याच्या पुढचं तुम्ही करा नंतर. हे यायला पाहिजे, म्हणजे छान. एक सर्कल, त्याची कॉर्ड सेंटरला 60 डिग्री, 15 रेडियस आहे. तर मायनर आणि मेजर सेगमेंटचा एरिया काढायचा आहे. तर आधी आपण एरिया ऑफ सर्कल काढूया. एरिया ऑफ सर्कल आधी करा. पाय एवढं घ्या म्हणताय. हे झालं. तर ठीक आहे, सध्याला असंच ठेवा. ठेवा, काही अडचण नाही. एरिया ऑफ सर्कल काढून
मेजर मायनर सेगमेंट काढला की मेजर आपोआप येतो. एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला मायनर सेगमेंट घ्यायचा आहे. 3.14 ऐका लक्ष द्या. साइन थीटा बाय 2 हे झालं 225. एक काम करा, हे झालं 6. 3.14 बाय 6 आणि हा झाला √3/2 म्हणजे 4. तर 15 तुम्ही एक काम करू शकता इथून याला 0 30 12 13 14 एवढंच घ्या, जास्त नका घेऊ. त्याचं डिव्हिजन मध्ये मध्ये बोल नका. √3 ची व्हॅल्यू 1.73 आहे बाय 4 0.16 12 2 होते. याला अप्रॉक्स 3 करा. अप्रॉक्सिमेशन शिका, मेन हेच असते. आता इथून तुमचा आन्सर येईल 225 इंटू धिस मायनस धिस. तर हे येते 0 आणि इथं आलं 9 0.09. बघा इथे 0 आलं, इथे 9 आलं, हे 0 झालं. ठीक आहे. तुम्ही याला मल्टिप्लाय करत असताल. ओके, ऐकत जा बेटा. हे 2 मी पहिल्यात आणि दुसऱ्या 225 ला कॉमन काढू शकतो, म्हणून मी मल्टिप्लाय केलं नाही. हे झाला तुमचा एरिया ऑफ मायनर सेगमेंट. आता तुम्ही याचं मल्टिप्लाय करून काढा याचा आन्सर द्यायसाठी. आता एरिया ऑफ मेजर सेगमेंट जो असतो तो असतो एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट. हा आहे 3.14 इंटू 225. 225 इंटू 0.09. 225 कॉमन घ्या. हे जास्त सोपं आहे ना 2 वेळा मल्टिप्लाय करण्यापेक्षा. 503. ठीक आहे. 3.05. आता यांचं प्रोडक्ट, याचं प्रोडक्ट, याचं प्रोडक्ट, दॅट इज द फायनल आन्सर. समजलं? ठीक आहे, पुढचे उद्या करूया.